महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांचा आज हुतात्मा दिवस आहे आणि याच निमित्तानं सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महाराष्ट्रामध्ये आता आंदोलनं केली जाणार आहेत। त्याची सुरुवात आज हुतात्मा दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरातून होते। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपण बघू शकतो महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारनं लक्ष द्यावं अशा पद्धतीची मागणी अशा पद्धतीची घोषणाबाजी ते करताना पाहायला मिळतात। या सगळ्या आंदोलनाला कोल्हापुरातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे आणि ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच एकूणच पुन्हा एकदा हा सीमा लढ्याचा प्रश्न जो आहे तो सीमा लढ्याच्या या प्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काय सांगाल? खरं तर आजपासून साखळी आंदोलन महाराष्ट्रामध्ये करणार आहात, सुरुवात आज कोल्हापुरातून होते, काय नेमका उद्देश काय? गेली 20 वर्ष आम्ही महाराष्ट्र सरकारनं हा दावा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केला। याआधी महाराष्ट्र कर्नाटक आणि पार्लमेंटमध्ये बरेच वेळा चर्चा झाल्या, सर्व जे काय संपल्यानंतर हा प्रश्न सुटला नाही म्हणून महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न कोर्टात घातला 2004 साली। 2004 नंतर 2014पर्यंत या प्रश्नाची सतत रेग्युलर म्हणजे असं सुनावणी होत होती आणि त्यानंतर 2014ला जज रिटायर झाले लोढा म्हणून त्याने साक्षी पुरावे सुरुवात केली आणि 14 साली एक महाराष्ट्र सदनामध्ये कोर्ट निर्माण केलं गेलं आणि त्या ठिकाणी साक्षी पुरावे चालू झाले आणि लोढा हे रिटायर झाले आणि नेमकं त्याच वेळी कर्नाटक सरकारनं एक 12A म्हणून अर्ज घातला गेला। म्हणजे हा प्रश्न सोडवण्याचा अधिकार संसदेला आहे, कोर्टाला नाही। आणि दुसरं त्याच्यात असं म्हटलं होतं की हा कालबाह्य झालेला प्रश्न आहे, आता तो कोर्टात घेऊ नये। या 12A वर सुनावणी करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे सातत्यानं 2014 म्हणजे आज 10-15 वर्ष सतत मागणी करतो आहे की हरीश साळवे साहेब जे आमचे जज वकील होते यांना उभा करा आणि तो 12A एक अर्ज बाजूला करा आणि आमचे साक्षी पुरावे हे चालू होऊ देत आणि ह्याच्यामध्ये आम्हाला 100% न्याय मिळतो आहे। या बाबतीत महाराष्ट्राची उच्चाधिकार समिती म्हणजे सर्व पक्षाचे लोक असलेली एक उच्चाधिकार समिती आहे, त्या उच्चाधिकार समितीमध्येही हे मांडणं आम्ही मांडलेलं आहे। आमची तज्ज्ञ कमिटी आहे त्यामध्ये आमची बाजू मांडलेली आहे। सातत्यानं आम्ही हे प्रयत्न करतो आहोत। महाराष्ट्र सरकारला एवढा पत्रव्यवहार केला की बाबा हा एकदा नसेल तर तुम्ही असं करा, एखाद्या खंडपीठाची मागणी करा आणि त्या खंडपीठासमोर म्हणजे महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे जजेस न घेता याची कंटिन्यू सुनावणी करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी आम्ही महाराष्ट्र सरकारला सातत्यानं मागणी करतो आहे। जसं जर महाराष्ट्र सरकारला ते जर करता आलं नाही तर आसाम आणि मेघालयचा जर म्हणजे ईशान्य भारतातले ज्यांनी प्रश्न सोडवले त्याच पद्धतीनं चर्चेनंही हा प्रश्न सोडवावा यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेकडे आज मागणी करायला आलेलो आहोत। आणि मूळ म्हणजे महाराष्ट्रात कोल्हापुराचं चालू का करावा असं जर वाटत असेल तर कोल्हापूर हे बेळगाववासियांच्या मागं कायम खंबीर राहिलेलं आहे आणि त्यामुळे बेळगावकरांना एक मोठा आधार आहे म्हणजे कोल्हापूर आणि सांगली सातारा लोकांचा, त्यामुळे आम्ही इथूनही लढाईची सुरुवात करणार आहोत। कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती कमी पडते म्हणायचं काय मग या सगळ्या? नाही, याच्यासाठी राजकीय इच्छा भरपूर कमी पडत आहे आणि महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी जे आहेत ते याच्यासाठी आपण एकी येऊन चर्चा करत नाही आहेत। हे त्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि हा प्रश्न संसदेत किंवा त्या ह्याच्याकडे सोडवावा। पहिला आपण कशा पद्धतीनं या सगळ्या सीमावासियांच्या भावना आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर राजकीय इच्छाशक्ती कुठंतरी कमी पडते, न्यायालयीन लढाई लढण्यासाठी जी काही इच्छाशक्ती पाहिजे ती दाखवली जात नाही महाराष्ट्र सरकारकडून आणि म्हणूनच हा प्रश्न इतके वर्ष रखडत पडलाय अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्यांमधून येताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघितलं तर या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी देखील या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। आमदार आसगावकर देखील या सगळ्या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। घोषणाबाजी जोरदार पद्धतीने होताना पाहायला मिळते। काय सांगाल? आज सीमावासीय कोल्हापूरमध्ये येऊन आंदोलन करतात, अशा पद्धतीची वेळ नाही? याच्यामध्ये गेली 20 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये हा दावा प्रलंबित आहे। महाराष्ट्र शासनाने केस केलेली आहे आणि या संदर्भात वकील सुद्धा त्या ठिकाणी त्या केसला वेळोवेळी उपस्थित राहत नाहीत।
त्यांच्यावरती दबाव आणला पाहिजे। कारण आज जर बघितलं तर सीमा भागातला हा 17 जानेवारी म्हणजे हुतात्मा दिन आहे। यासाठी बऱ्याच लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ही गावं समाविष्ट झाली पाहिजे। तिथल्या मराठी भाषिक व्यक्तींच्यावरती वारंवार अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय कुठेतरी दूर व्हावा यासाठी या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरामधून होते आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारची धार येणार आहे। आपण पाहिलं तर कोल्हापुरातून या सगळ्या आंदोलनास सुरुवात होते आणि त्यामुळे या साखळी आंदोलनाला येत्या काळामध्ये धार येईल आणि सरकारला देखील या सगळ्या सीमा लढ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं लागेल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त होताना पाहायला मिळतात। एकूणच जर आपण बघितलं तर सरकार कुठेतरी या सीमा लढ्याकडे गांभीर्यानं आता पाहत नाही आणि त्याकडेच लक्ष वेधण्यासाठी आता महाराष्ट्र एकीकरण समिती महाराष्ट्रात येऊन आंदोलन करत असताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।